तेव्हा अगदी खालच्या पोर्च पासून लिफ्ट पासून चौथ्या मजल्याची लिफ्ट पर्यंत जवळपास 100-200 पोलीस साध्या वेशातली ही संपूर्ण जिल्हा परिषद साध्या वेशातल्या पोलिसांनी बदली होती. म्हणजे आम्हाला समजलं नाही की एवढं मोठ्या संख्येनं पोलीस का येत आहेत. आणि आमच्या एक सन्माननीय सदस्य बापूसाहेब शिंदे आहेत आमच्याबरोबर, त्यांचं आमच्याच 2 सदस्यांनी अपहरण केलं अशी त्यांच्या विरुद्ध काल खोटी तक्रार दाखल केली. सकाळी काल एकदा त्यांच्या विरुद्ध तक्रार झाली. ते स्वतः पोलीस स्टेशनला गेले. त्यांनी पोलीस स्टेशनला पहाटे जबाब दिला की मी मला कोणी अपहरण केलेलं नाही, मी माझ्या मर्जीनं माझ्या पक्षाबरोबर आहे. ते स्टेटमेंट दिल्यानंतर दुसरा गुन्हा 6:15 वाजता दाखल केला. आणि त्याच्यामध्ये आमच्या 4 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 लोकांची नावं घातली. त्याच्यामध्ये 2 नावं आमच्या जिल्हा परिषद सदस्यांची होती, 2 नावं इतर होती. मांडवे, संदीप मांडवे आणि अनिल देसाई हे सदस्य जे आमच्या बरोबर इथनं सकाळी आम्ही गेलो त्यांना साध्या विषयातली तो मांडवे सदस्य आमचे ते सांगत होते अरे मंत्री आहेत 2, पण काही सुद्धा त्या पोलिसांवर परिणाम नाही. मला त्या झटापटीमध्ये मला इजा झाली, रक्त आलं माझ्या हाताला, काय लागलं मला त्या गडबडीत समजलं नाही. पण तरी सुद्धा दरवाजापर्यंत त्या संदीप मांडवेला अनिल देसाईला आम्ही नेलं. पण ज्यादा परत त्या सिव्हिल ड्रेस मधले पोलीस आले. म्हणजे तसं बघितलं तर आम्ही दोघं, नितीन काका होते, आम्ही शशिकांत शिंदे साहेब होते, आम्ही 25 पोलिसांना बाहेर पडलो. म्हणून त्यांनी ज्यादा बाहेरच्या बाजूला उभे असणाऱ्या पोलिसांना बोलवलं आणि त्याने आम्हाला ओढलं बाजूला आणि आमच्या तावडीतनं ते 2 सदस्य त्यांनी घेऊन पोलीस स्टेशनला गेले. म्हणजे जर तुम्हाला लोकशाही मार्गाने जर तुम्हाला सत्ता पाहिजे होती तर लोकांनी कौतर 37 मताचा आमच्या बाजूने दिला होता. पण आम्ही काही निवडणूक झाल्यावर हातात घातलेला नाही. आमचा तिघांचा हातात निवडणुकीच्या आधीपासून आहे. 2 राष्ट्रवादीतून एकत्र लढल्या आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आम्ही तडजोड करून प्रीपोल अलायन्स निवडणूक पूर्व युती आम्ही केली. आमचे 37 सदस्य आपले निवडून आले. आमच्यातल्या 2 सदस्यांनी व्हीप मोडला, ह्यांच्यातल्या राष्ट्रवादीतल्या 2 सदस्यांनी व्हीप मोडला. ठीक आहे, त्यांच्यावर आता आम्ही पक्षांतर बंदाची कारवाई करू, त्यांचं डिस्क्वालिफिकेशन करू, त्यांचं सदस्यत्व रद्द करू. आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जायची वेळ आली. काही लोकांनी सांगितले त्या सदस्यांना की तुमचं सदस्यत्व जाऊ देत नाही. पण सगळंच काय आज जसं शासन त्यांचं मांडलिक झालं, पोलीस जसं त्यांचे घरगाड्यासारखं वागले भारतीय जनता पक्षाच्या, तसं न्याय देवता आम्हाला न्याय दिल्याचा विश्वास आहे ना. आम्ही इथं न्याय मागू, कोर्टामध्ये जाऊ, हायकोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ. पण ज्यांनी पक्षाचा आदेश मोडलाय त्यांच्यावर कारवाई करायचा आम्ही निश्चितपणे कोर्टाच्या न्यायालयाच्या माध्यमातून प्रयत्न करू. पण आज मला एकच तात्पर्य सांगायचं, म्हणजे किती दादागिरी, किती मजरुरी, किती सत्तेचा माज. आम्ही पण आहे ना त्या सरकारमध्ये मंत्री आहोत. मंत्र्याला जर जखम होती, दुसऱ्या मंत्र्याला जर तुम्ही त्याला जर धक्काबुक्की करता, 2-2 मंत्र्यांना ओढता, म्हणजे तुम्हाला मंत्री असलेल्याचं सुद्धा तिथं समोर आपले त्याचं सुद्धा भान नाही. एवढे पोलीस मांडलिकत्व पत्करल्यासारखं भारतीय जनता पक्षाचे आज वागलेले आहेत. आम्ही आमच्या युतीच्या वतीनं या पोलिसांचा आणि जिल्हा प्रशासनाचा जाहीरपणानं धिक्कार करतो, निषेध करतो. आणि समारोप करताना मी एवढं सांगेन, या प्रकरणाची सुरुवात आज भारतीय जनता पक्षाने केलेली आहे, पण याचा शेवट राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती. निश्चितपणे आम्ही जास्त बोलत नाही, पण आज तुम्ही बघितलं असेल माध्यमांनी सुद्धा, आम्ही बाहेर आलो, निवडून आलेल्या लोकांच्या अंगावर गुलाल होता, पण चेहऱ्यावर सुटकी काळा होती. आणि आमचे लोक पराभूत झाले होते, पण वाघासारखी ताट मान करून आमचे सगळे माझ्या पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर सगळा इथे वृत्तांत घालेल. आम्हा सुद्धा मान्य सुनेंद्र वहिनी साहेबांच्या कानावर हा इथे वृत्तांत घालतील. शशिकांत शिंदे साहेब, पवार साहेबांच्या सुप्रियाताईंच्या कानावरती हा इथे वृत्तांत घालतील. आणि निश्चितपणे जिल्ह्यात काय भूमिका घ्यायची हे आम्ही सगळे एकत्र बसून ठरवू. पण एक वाक्यात मी सांगेन, भारतीय जनता पक्षाने नीचपणाचा आणि सत्तेची मस्ती कशी असती त्याचा कळस करून आज दाखवलेला आहे. हे लोकशाहीचा गळा घोटणारं कृत्य आहे. सातारा जिल्ह्यातली स्वाभिमानी जनता भारतीय जनता पक्षाच्या या कृत्याचं उत्तर लोकशाही मार्गानेच त्याला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि गुन्हा दाखल करायला मस्त आम्ही जाऊ. पोलिसांना कुठे गुन्हे दाखल करायची सवय लागली, त्यामुळे खरा गुन्हा दाखल करून पोलीस घेणार नाही. त्यामुळे आम्ही न्यायालयात दाद मागू, आम्ही न्यायालयाकडे वस्तुस्थिती मांडू. न्यायालयाच्या आदेशानं मग पोलिसांना न्यायालयाचा आदेश दाखवू शकत नाही.
काय सांगता येत नाही. सातारची एसपी ते सुद्धा करतील. आज त्यांचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. त्यामुळे सातारची एसपी ना केवळ वरनं फोन आलाय की त्यांना आवाज घेऊन कुठं टेकणं वाटतं, असं त्या तुषार जोशीच्या कामाची पद्धत आहे. मग आजपर्यंत त्यांना चांगलं समजत होतो, पण जालन्यातनं त्यांना का काढलं म्हणून जरांगे पाटलांच्या केसमध्ये आता ते सगळ्या जुन्या प्रकरणाची माहिती मला माहिती आहे सगळी. मी आतापर्यंत आपला गप्प होतो, पण आता ती सुद्धा माहिती सगळी काढू आणावी लागेल किंवा काढू आम्ही. ठीक आहे, आम्ही न्यायालयामध्ये ह्याची दाद म्हणू. सहकारी तुमचे आमदार आहेत महेश शिंदे, त्यांचे सदस्य सुद्धा आज तुमच्याबरोबर नव्हते. महेश शिंदेचे हा काय झालं? दोन आमदार ते सदस्य आहेत, ते तुमच्याबरोबर होते का? नाही, नव्हते. आमचे ते 2 सदस्य गैरहजर होते. नाही, आमच्या बैठकीला गैरहजर होते. आमच्या बैठकीला त्यांना काल बैठकीचं नोटीस दिलेलं होतं. नोटीस त्यांनी स्वीकारलं होतं. त्याप्रमाणे त्यांना सकाळी 10 वाजता सातारला लेकव्यू हॉटेलमध्ये बैठकीला बोलवलं होतं. ती बैठकीला आले नाहीत. त्यांच्या ईमेलवर, त्यांच्या व्हॉट्सअपवर, त्यांच्या फोनवर त्यांना बैठकीचं नोटीस प्राप्त झाले. अधिक त्यांना व्हीप सुद्धा बजावण्यात आलेला आहे. त्यामुळं आम्हाला ज्या काय बाबी पक्ष म्हणून करायचे होते ते आम्ही केलेलं, तरी सुद्धा ते 2 सदस्य गैरहजर राहिलेले. त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यान्वये त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया लगेच चालू केली जाईल.